कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण आलो आहोत प्रताप मालेगावकर यांना भेटायला आणि या एपिसोडचा हा पुढचा भाग. प्रतापजी नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत. नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही नाटकांचे 1000च्या वर प्रयोग केल्यानंतर तुम्ही नाट्यलेखन पण सुरू केलं. मग अशा या क्षेत्रात वावरताना तुमच्या काळात जे कोणी दिग्गज होते नाट्यक्षेत्रात त्यांच्या भेटीगाठी, त्यांच्यासोबत काम करण्याची काही संधी, असे काही तुम्हाला गोड अनुभव आठवतात का? पहिला अनुभव म्हणजे मी हमीदाबाईची कोठी जेव्हा करायचं ठरवलं तर ज्योती चांदेकर मला भेटल्या. हमीदाबाईची कोठी, त्यावेळेस ज्योती चांदेकर यांची भेट झाली. ओके. त्यांना मी हमीदाबाईचा रोल दिला होता. हां. तशा त्या दिग्गजच होते. त्यांची भेट झाली, त्यांनी तो रोल चांगला केला. हां. नंतर मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर, जयराम मार्डीकर, निळू फुले, अच्छा. अरुण सरनाईक, निळू फुले आणि अरुण सरनाईक यांच्याबरोबर पण तुम्हाला कामाची संधी मिळाली. संधी मिळाली. वा. नंतर आशालता वाघगावकर, आशालता वाघबावकर. व्हेरी गुड. स्मिताबरोबर पण मी काही त्यावेळेला शाळेमध्ये असताना त्यांची बालनाट्य बसवली होती. अच्छा. मग तिचाही सहवास मला मिळाला. मृणाल देव तर काय माझी शिष्याच होता. मृणाल देव तुमची शिष्या? हो, माझी वा. इयत्ता 5वी ते 10वी माझ्याकडे शिकत होती. क्या बात आहे. नंतर मी शाळेमध्ये हुजूरबागेमध्ये नाट्य शिक्षण शिबिर शिकवत होतो. ओके. नंतर तसे दिग्गज कलाकार भेटले, काशीनाथ दादा भेटला, अरुण सरनाईक भेटले. हां. नंतर नट्यांमध्ये सांगायचं म्हटलं तर मला सई परांजपेंकरही बऱ्याच वर्ष त्यांच्या बालनाट्यामध्ये कामं केली. अच्छा. लक्ष्मीकांत बेर्डेंकडे सुद्धा बालनाट्यामध्ये कामं केली. वा. मुंबईला. हां. नंतर प्रभाकर पळशीकरांच्या तोमी नवसमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका पण करायचो. अरे वा. हां. त्यावेळेला नंतर त्यांच्या इथे ओशाळला मृत्यूमध्ये पण मी छोट्या छोट्या भूमिका त्यावेळेला करायचो. व्हेरी गुड. कारण मला संगीत नाटक फारसं आवडायचं नाही. कारण संगीत नाटक रात्री 9ला चालू झालं की सकाळी 9ला संपायचं. बापरे. हां. आणि त्यामध्ये अशी गोष्टी व्हायची की ती गाणारी गातच राहती. हां. तिची काही मैत्रीण आहे ते आपले 2 पाय वाकडे करून आपले तिला दाद देते. मला त्याचं फार दुःख व्हायचं. मी एकदा म्हटलं पण होतं, कीर्ती शिलेदारांबरोबर पण मी कामं केली, पण प्रोजमध्ये, गद्यामध्ये. हां. तर एकदा मी तिला म्हटलं होतं, तू म्हटलं अर्धा तास आ करून गाती, तुझी जी सखी ती 2 पायाच्या घड्या घालून बसते, तुला रिस्पॉन्स देते, तिचं काय होत असेल गं? आणि काय नाही, तिला काय नुसतं हो नाच करायचं. अगं म्हटलं पण किती गावं, त्याला काय अर्थ आहे का नाही? त्या बिचाऱ्या नुसतं उभं करून ठेवती. ते अशाही विनोद त्या. आता डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यासोबत तुम्ही कुठेतरी स्टेजवर काम केलं असं आपण गप्पा मारताना तुम्ही सांगितलं होतं. ते कोणतं नाटक वगैरे, काय त्या आठवणी आहेत? ते प्रेमाची गोष्ट नावाचं नाटक होतं. ओके. सवर्ण आणि दलित दोघांच्या जीवनात होतं. ते मित्र असतात 3 जण आणि खूप वर्षानंतर गावामध्ये त्यांची भेट होते. हां. आणि नाटक घडतं. हे नाटक तुम्ही कुठे सादर केलं? पुण्यात का मुंबईला? मी मुंबईला पहिल्यांदा शो केला, वाशीला. अच्छा. हां. वाशीला पहिला शो केला. नंतर त्या नाटकाचे 2च शो करू शकलो. हां. हां. त्याला काही वेगळं पण या 2 दिग्गज लोकांबरोबर स्टेजवरती तुम्ही परफॉर्म केलेलं आहे. केलेलं आहे. निळू भाऊंबरोबर ह्याच्या आधी मी बरेच पथनाट्यात कामं पण केली. बरं बरं. निळू भाऊंचा तुमचा संबंध कसा आला? राष्ट्रसेवा दलामुळे. अरे वा, क्या बात आहे. राष्ट्रसेवा दलाचे पण तुम्ही कार्यकर्ते आहात? हो, कार्यकर्ता वा. होतोच पहिल्यापासून. क्या बात आहे. मी माझ्या नाटकांच्या मोठमोठ्या बऱ्याच प्रॅक्टिस राष्ट्रसेवा दलामध्येच करायचो. हां. ते काय मॅडम फी वगैरे घेत नव्हते. म्हणजे मग त्यावेळची राष्ट्रसेवा दलातली सगळी तुमची ओळखीची मंडळी आहेत? हो, मी भाई वैद्य वगैरे? हो, भाई वैद्य, बाबा आडाव, वा. रामनगर, क्या बात आहे. क्या बात आहे. वसंत अवसरीकर, लीला गांधी, हे सगळे माझे खूप जवळचे परिचयाची लोक. क्या बात आहे. क्या बात. ॲक्च्युली सोलापूरला नळदुर्गला जे राष्ट्रसेवा दलाचं हे आहे, हो, त्यांनी काहीतरी शाळा वगैरे बांधली, आश्रम बांधला. आपलं घर नावाची एक संस्था आहे. आपलं घर. येस. हां. तिथे 2 महिन्यासाठी माझी शिक्षक म्हणून नेमणूकही त्यांनी केली होती. बरं. त्या विद्यार्थ्यांना नाट्य, अभिनय वगैरे शिकवण्यासाठी. हां. असे जवळचे संबंध होते. अर्थात मी याचं काही मानधन वगैरे कधीच त्यांना मागितलं नाही. हां, ठीक आहे. नंतर त्या नाटकाचं काय नाव म्हणला तुम्ही? निळूभाऊ आणि श्रीराम लागू. प्रेमाची गोष्ट. प्रेमाची गोष्ट. याच्यामध्ये तुम्ही एकत्र काम केलेलं आहे. असाच मग काही दिग्गज कलाकारांबरोबरचं अजून कुठलं नाटक? सरनाईकांबरोबर मॅडम नावाच्या नाटकात छोटासा रोल करायचा. वा. हां. डॉक्टर घाणेकरांबरोबर तुझ्या अशीमध्ये करायचो. हां. पंतांबरोबरही प्रभाकर वंशीवर छोटे छोटे रोल करायचे. व्हेरी गुड.
आता मी असं ऐकलं आहे, म्हणजे मला ती गोष्ट कन्फर्म करायची आहे. काही नाट्य कलाकार जेव्हा एका बसनी नाटकाच्या शोसाठी चालले होते प्रयोगासाठी, त्यावेळेस त्या बसला मोठा अपघात झाल्याचा ऐकतोय. तो काही किस्सा मला जरा डिटेल ऐकायचा आहे. मंतरलेली चैत्र नावाचं नाटक तेव्हा मुंबईमध्ये चालू होतं. मंतरलेली चैत्रवेल. ओके. जयराम हार्डेकर, शांता जोग, हां. बरे आर्टिस्ट होते ते. हां हां कथा पण चांगली होती रत्नाकर मतकरींची. हां आणि त्यांचा एकदा शो गोव्याला म्हणजे कोकण साईडला होता. हां. ते मुंबईहून निघाले गोव्याला जाताना अच्छा. आणि गोव्यामध्ये गाडीला आग लागली. काय कशामुळे लागली ओके. माहित हां नाही. आणि त्यामध्ये जयराम हार्डेकर हां अख्ख्या काच फोडून बाहेर पडला. हां पण नंतर ते असं लक्षात आलं की अरे बाकीचे लोक आतमध्ये आहे, शांतताई पण आतमध्ये आहेत. हां आपण त्यांना वाचू शकतो. तो हां. आतमध्ये घुसला. हां आणि त्यावेळेला काय होतं की पेट्रोलची टंचाई असल्यामुळे ड्रायव्हरने एका कॅनमध्ये पेट्रोल भरून त्याच्या सीटच्या तिथे ठेवलं होतं. अरे बापरे. त्याला हां झळ बसली, तो फुटला. हां आणि त्यात जयराम पण गेला, ज्यांना वाचवायचं त्या पण गेल्या. सगळे शांता जोग पण गेल्या. 20 ते 25 कलाकार जळून खाक झाले. बापरे. त्यानंतर ते नाटक शापी ते म्हणून कोणीच करेना. हां तर मी एकदा ठरवलं की आपण पण ते एकदा स्पर्धेला वगैरे कुठेतरी, का मला ते आवडलेला नाटक होतं. हां पण बरेच लोकांनी असं नाही रे नको करू ते. त्यामुळे जयराम हार्डेकरला श्रद्धांजली म्हणून तरी करतो मी. हां. नाही करून दिलं मला ते. ते इच्छा राहिली माझ्या मनात. अच्छा. हां. बघू आता नटेश्वराच्या मनात असेल तर करेन तू. ओके ओके. मग असे काही या क्षेत्रामध्ये कटू अनुभव, चांगले अनुभव, या सगळ्या अनुभवांनी शिदोरी आपली असतेच. तर काय असं म्हणजे तुम्हाला खास सांगण्यासारखी काही चांगली आठवण आहे? मग हल्लीच्या होतकरू जे काही कलाकार आहे हौशी, हां यांना ही जी क्रेज आहे चित्रपट, हां. तो जो भव्यपणा आहे, नाटक, पब्लिसिटी हां. आहे, हे इतकं सोपं काम राहिलेलं नाही आहे. हां. आणि हल्ली काय आमच्याला कसं होतं, शिस्त होती. बरोबर. ही प्रॅक्टिस जर 9 वाजता असेल तर 8:45ला तुम्ही हजर पाहिजे. अगदी बरोबर. आणि हां. ही शिस्त निळू फुलांनी लावली होती. हां, क्या बात आहे. आणि एक दिवस गंमत अशी झाली की निळू भाऊंना शूटिंगमुळे यायला 15 मिनटं उशीर झाला. हां हां त्याला असं होतं की जो उशिरा येईल हां. पुढे 5 मिनटं 10 मिनटं त्यांनी सेवादाराच्या ग्राउंडला फेरी मारायची पळत पळत. वा. हां एवढी शिक्षा. हां आणि नेमकं निळू भाऊ आले उशिरा. हां सगळे लागले हसायला. मोठी टीम होती. बडे कलाकार पण होते रामनगरच्या सारखे. हां हां अरे भाऊ उशिरा आले, आता काय करायचं. भाऊनं कसं सांगायचं ना हां. फेरी मारा. हां भाऊनी काय केलं, चप्पल काढली, पायजमा वर खोचला, सुटले पळत. हां एक फेरी मारायला माझी मी शिक्षा भोगलेली आहे, आता काय तक्रार नका करू. हां. ही अशा शिस्तीचा माणूस शिस्तीचा पाठीशी असल्यामुळे बरोबर. आम्हाला शिस्त लागली. म्हणजे फक्त नियम बनवायचे नाही, नाही, त्याची अंमलबजावणी पाळायची. स्वतःसाठी पण करायची. नाट्यप्रयोग जर 12:30चा असेल तर मी 11:30ला थिएटरमध्ये असेल. भले माझी एंट्री उशिरा का असेल, येस. सगळ्यांना वाटलं नाही आलाय बाबा, कलाकार आलेला आहे, हां. काय प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. प्रोड्युसरला चिंता नाही, डोअर किपरला चिंता नाही. मी 1 तास आधीच जायचं. आणि कुठल्याही प्रयोगाला मला उलट काय केलं असे लोक म्हणायचे. म्हणजे नंतर हां. तर मला बरंच नाव वगैरे मिळालं. हो साहेब, तुमची एंट्री ते 1 तास उशीर आहे, हां. तुम्ही काय 1 तास लवकर आला. म्हणजे झाडाला आलो आहे गंधर्व, तुला शिस्त. काय हां. करायचं आहे. सेट लावल्यानंतर सुद्धा माझी अशी पद्धत होती, व कोणाचं का नाटक असेल हां. मी स्टेजवर चालून बघायचं, कुठं खेळा पडलाय का, कुठं काही चूक पडली, वा, क्या बात आहे. फ्लॅट हलतोय का. हां.